वेशवी संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा आहे. वेशवी संघाचा एक 12वा प्रतिनिधी आमच्या स्टेज मध्ये येऊन जॉईन व्हायचा. आजचा हा शेवटचा दिवस आणि जय भवानी आंबेघर पेंट मैत्री ग्रुप चषक 2025 चा आजचा हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना रंगतोय. जय भवानी आंबेघर विपक्ष वेशवी याच्यामध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. वेशवी संघाने मात्र नाणेफेक जिंकल्या, प्रथम शतरक्षण स्वीकारलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय जय भवानी आंबेघर टीमला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशिष आणि नो स्ट्राईकला रोशन ही जोडी दाखल झाली. पहिला सामना झाला विराणी विपक्ष नारांगी. त्याच्यामध्ये नारांगी संघाने मात्र दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली आणि हा दुसरा सामना रंगतोय. याच्यामध्ये कोण दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारेल तो येणारा वेळ आपल्याला सांगून जाईल. गोलंदाज सज्ज झालाय अजय. पिवनचं षटक हाताळण्यासाठी मात्र अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिलाच बॉल आशिषने मात्र दिशा निवडल्या. लोंगानला हा चेंडू अगदी जशी काही चेंडूची आणि शतरक्षणाची शर्यत लागली होती आणि चेंडूनं मात्र सीमारेषी मात्र ओलांडल्या. पहिलाच बॉलवर चौकार. आशिषनं मात्र खाता खोललाय. या 4 धावांना टफ फाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वेशवी तर एका बाजूला जय भवानी आंबेघर यजमान संघ आपण पाहतोय. बॅटिंग वाटेला आले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आशिष जसा दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवर एक घणाघातीचा प्रहार अजयच्या विरोधामध्ये त्यांना चढवला. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना पॉवर दाखवले पहिल्याच बॉलवर, परंतु त्यानंतर मिसस्टँडिंग झाल्या किपर कडून. झेल निसटला आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आशिषला. झेल सोडला की सामना सोडला. या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, कारण ज्यानं पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवला आणि त्याच फलंदाजाचा मात्र झेल सुटला. पुन्हा एकदा आशिष. मी म्हटलं की या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आणि हा पिच चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार येतोय आणि टोटल आपण पाहतोय बिनबाद 10. पुन्हा एकदा फटका फसलाय. टायमिंग व्यवस्थित नाहीये आणि बारी बारी सबकी बारी. पहिली तुझी बारी, आता दुसरी माझी बारी. षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर अजयनं देखील आशिषला मात्र त्या बॉलांचा रास्ता दाखवला. भारी बारीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्यानं हल्ला चढवला होता, हल्ला बॉल केला होता अजयच्या विरोधामध्ये आशिष, तो मात्र बॅट टू डगआउट मध्ये येतोय. 1 डाऊनला जातोय जय भवानी आंबेघर संघाकडून करण.
10 धावा धावफलकावर आपण पाहतो. आशिषच्या बॅट मधून त्या 10 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर दुसरा डॉट आला, झेल मिसस्टँडिंग झालं कीपर कडून आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं षटकार आणि चौथ्या बॉलवर तो बाद झाला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि 1 डाऊनला करण हा दाखल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय गोलंदाजाला आपण पाहतोय. 2 चेंडू बॅलन्स आहेत. करण अगदी मागला पाय वाकवला होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला गेला. गुडले स्पॉट वरून चेंडू उचली पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू जाऊन विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क हे असलं तरच आपण त्या क्रिकेट खेळू शकतो आणि मोबाईल मध्ये देखील नेटवर्क असेल तरच तो मोबाईल देखील आपण वापरू शकतो. नेटवर्क नसेल तर मोबाईल देखील काहीच कामाचा नसतो. आणि क्रिकेटमध्ये देखील फुटवर्क जो बॉल येईल त्याच्यावर मात्र नजर ठेवावे लागेल करणला. 2 चेंडू डॉट आणि पहिला षटक इथून होईल समाप्त. टोटल धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद झाला. आशिष ज्यानं हल्ला चढवला होता तो आशिष बाद झाला. त्यानंतर करण आला आणि बॅट टू बॅट हा दुसरा चेंडू डॉट त्याच्या बॅटमधून आले. पहिला षटक समाप्त झाला. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला वेशवी तर एका बाजूला जय भवानी आंबेकर इजमान टीम. पिवंत षटक समाप्त झाला. अजयनं मात्र पिवंत षटक हाताळलं. 10 धावा त्यानं खर्च केल्यात. एक ताकदवर फलंदाज आशिष ज्यानं पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला होता तो मात्र पॅव्हलियनमध्ये परतला. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि विकेट किपर थोडंसं फंबल पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. गोलंदाज राज गोलंदाज पहिला चेंडू डॉट फेकतोय. पहिलं षटक हातलं अजयनं. मी तर म्हणेन एक चांगला षटक हातला. पिवंत षटक. 10 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील त्यानं पॅव्हलियनमध्ये पाठवल्या. आशिष अगदी समोर. लेगबाईचा इशारा. एक धाव इथून जॉईंट होईल. 100 मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. एक गडी बाद. 11 धावा. करण जो 1 डाऊनला आलेला फलंदाज करण मात्र स्ट्राईक वर येतोय. अगदी समोर खोलवर डब्याचा बॉल होता आणि स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय. दुसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढलाय. कार्पेटला घासत चेंडू जातोय मिड विकेटला. थोडंसं बंबल पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला होता, परंतु त्यानंतर फेकी ही चुकीची आणि जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धाबा. या धाबा तुम्हाला कुठेतरी महागणं ठरू शकतील. तीन धाबा. या 300 मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल जय भवानी आंबेकर संघ. एक गडी बाद 14. राज इथून मात्र फटका फसला आणि दुसरा धक्का. दुसरा धक्का बसतोय जय भवानी आंबेकर टीमला. रोशनच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का बसतोय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर येतोय वैजनाथ.
दुसरा धक्का बसला. जी सलामीची जोडी मात्र बॅट टू पॅवलनमध्ये परतल्या. वैजनाथ आला, चेंडूला लाफ केला मिड विकेटला, परंतु प्रोटेक्शन लावलं गेलं. एकापेक्षा जास्त काय हाताला लागणार नाही. वैजनाथनं मात्र खाता एका धावांना खोलला आणि टोटल धावा 10 फलकावर आपण पाहतोय. 2 गडी बाद, 14 धावा, 15 धावा. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला आणि 15 धावा 10 फलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक कोण घेऊन येईल वेशवी संघाकडून पाहायचं आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल संघनायक. विलासच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा 10 फलकावर आपण पाहतोय. जय भवानी आंबेकर संघासमोर थोडीशी अडचण निर्माण झाली आहे आणि वैजनाथ 4थ्या क्रमांकावर आला. पुन्हा एकदा वैजनाथ चेंडूला लाभ केलाय, दिशा निवडलाय लोंगांची. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू फरार झालाय सीमा पार. चौकार. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि वैजनाथनं मात्र एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. लोंगांच्या वरून हा चौकार येतोय. 19 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा विलास अगदी समोर होता, उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर आणि पंच आमच्याकडे बोलतोय. वाईट चेंडू, एक धाव इथून जोडली जाईल. पुन्हा एकदा हा विलासला मात्र चेंडू फेकावा लागेल, अतिरिक्त धाव जोडली जाईल. 20 धावा. फुलर लेनचा बॉल, कनेक्शन व्यवस्थित झाला नाही. या वैजनाथ अगदी लोंगांच्या वरून प्रयत्न होता परंतु कनेक्शन व्यवस्थित झाला नाही. या मिस्ड स्टँडिंग शॉट झाला आणि 2 धावा इथून मात्र मिळतील वैजनाथला. या 2 धावा जोडल्या जातील. टोटल आपण पाहतोय 2 गडी बाद, 22. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना रंगलाय. जय भवानी आंबेघर विपक्ष वेशवी. आता मात्र समालोचन कक्षाच्या वरून हा चेंडू लाफ केला. वैजनाथच्या बॅट मधून हा षटकार आला, अगदी लांब लचक. वैजनाथ ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद झालेत आणि 28 धावा 10 फलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपत्रावर सुरू आहे. वैजनाथनं मात्र हल्ला चढवायला सुरुवात केली विलासच्या विरोधात. वैजनाथनं मात्र हल्ला चढवायला सुरुवात घेतली आहे विलासच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा अगदी समोर होता खोलवर डब्याचा बॉल. लोंगरला मात्र प्रोडक्शन लावलं गेलं. 1 धाव कंप्लीट झाली. या 101 धाव इथून मात्र बहाल केली जाईल. 1च्या मदतीनं धाव फलक मात्र पुढे जाऊन सरसावेल. 2 गडी बाद, 29 धावा. 1 धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. करणला आपण पाहतोय फटका इथे फसला. विकेट होण्याची संभावना आहे आणि एका हाताने झेलला पकडण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सीमा पार झाला. षटकार. करणच्या बॅटमधून षटकार आला आणि धाव फलक मात्र इथून आता वेग घेतोय. 2 गडी बाद झालेत आणि 35 धावा. 35 धावा. तिसरं षटक सुरू आहे. अजून 1 चेंडू बॅलन्स आहे तिसऱ्या षटकातला.
20 धावा तर आल्यात 5 चेंडूमध्ये. ज्या वेळेला 2 षटकं पूर्ण झाली होती, 15 धावा 10 फलकावर होत्या. असं वाटत होतं की अडचणीत संघ सापडलाय, परंतु त्यानंतर वैजनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि षटकार चौकारांची आकाशबाजी. आता तिसरा धक्का बसतोय जय भवानी आंबेकर टीमला. करण हा मात्र बाद होतोय. रमेश मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय जय भवानी आंबेकर संघाकडून. तिसरा धक्का बसलाय जय भवानी आंबेकर टीमला करणच्या स्वरूपामध्ये. रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जो चौथ्या क्रमांकावर आलाय वैजनाथ, त्याने मात्र हल्ला चढवलाय. कैलास चौथ्या षटकाला सुरुवात झाली. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू फेकलाय आणि नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. एक अतिरिक्त धाव इथून जोडली जाईल. 36 धाबा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा वैजनाथनं मात्र एक चांगला स्ट्रोक खेळला. चेंडू वन बाउन्स पाहायला मिळतोय सीमा बार. चौकार 4 धाबा इथून मात्र नक्कीच मिळतील जय भवानी आंबेकर टीमला. आणि टोटल आपण पाहतोय 3 गडी बाद, 40 धाबा. धाबा 10 फलकावर आपण पाहतोय. वैजनाथ ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूला लाफ केला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सरसावला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. सुंदर अशी रणनवीन विकेट पाहायला मिळतोय या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या. 2 धावा या जोडल्या जातील. या 2च्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 3 गडी बाद, 42 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. विलास हा गोलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू जाईल, परंतु काय घडलंय, असं वाटत होतं की चौकार होईल, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वेशवी संघाकडून. असं मला देखील वाटलं होतं की चौकार होईल, परंतु अगदी जम मारून मात्र चेंडूला शेवटच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि 2 धावा इथून वाचवल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. मिड विकेटला हा चेंडू थोडंसं फंबल पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी सरसावला आणि 2 धावा इथून होतील कंप्लीट. या 2च्या मदतीने मात्र बघता बघता धाव फलक आपण पाहतोय 3 गडी बाद, 43 धावा, 46 धावा. 46 धावा. ज्या वेळेला दुसरा षटक समाप्त झाला होता त्यावेळेला असं वाटत होतं की 40च्या आतमध्ये आंबेकर संघाला वेशवी संघ रोखेल, परंतु त्यानंतर वैजनाथ मैदानाच्या आतमध्ये आला. त्यानंतर हवा हल्ला त्यानं मात्र चढवला 3ऱ्या षटकावर आणि आता मात्र वैजनाथ बॅट टू डगआउट मध्ये. अगदी चेंडू समोर होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग व्यवस्थित झाला नाही आणि चौथा धक्का बसतोय तो जय भवानी आंबेकर टीमला वैजनाथच्या स्वरूपामध्ये. शेहेचाळीस धाबा आणि ज्यांना हल्ला चढवला होता वैजनाथ तो मात्र बॅट टू पावलन मध्ये परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अश्विन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटची अगदी खालच्या हिश्याला हा चेंडू लागतोय आणि 1 धाव. अश्विनने मात्र 1 धाव इथून ही जोडली जाईल. 47 धाबा.
पहिली इनिंग समाप्त झाली आहे 47 धावा फलकावर आपण पाहतोय. जय भवानी आंबेकर संघाने मात्र 47 धावा बनवल्यात. वेशवी संघाला मात्र 24 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहे वेशवी संघ. हॅलो, यजमान संघ आहे जय भवानी आंबेकर. जास्त वेळ लावायचा नाही, लगेचच आपण झाल पसरवायचा. चोवीस चेंडूमध्ये 48 धावांचं टार्गेट सेट केलाय जय भवानी आंबेकर संघानं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली वैश्वी संघाची. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय किरण आणि नो स्ट्राईकला कैलास. स्ट्राईकला किरण आणि नो स्ट्राईकला कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेशवी संघाकडून आले 48 धावांचा पाठलाग करायचा. पिवंत षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला जय भवानी आंबेकर संघाकडून. लक्ष्मणच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला. तर सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू लक्ष्मण. तर पहिला चेंडू डॉट आलाय. थोडस फंबल पाहायला मिळतोय कीपर कडून. चंद्रकांत कडून थोडस फंबल पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा लक्ष्मण पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. प्रमोदनं हा चेंडू मात्र उचलला, फेकला आणि धावचीत फलंदाज बाद. कैलासची पारी इथून समाप्त झाली. अजून वेशवी संघाला मात्र खातं खोललेलं नाही. टीम मीटिंग जास्त नको आहे. सुनील मैदानाच्या आतमध्ये ढोबाणा झालाय. वेशवी संघाकडून पहिला धक्का बसला तो वेशवी संघाला कैलासच्या स्वरूपात. खातं अजून खोललेलं नाही. सामना रंगलाय वेशवी विपक्ष जय भवानी आंबेकर. पहिली इनिंग समाप्त झाले. 24 चेंडूमध्ये 47 धावा फलकावर आपण पाहतोय. 48 बनवायचे आहेत, परंतु धावचीत फलंदाज बाद झालाय तो कैलास. आलेल्या संघाने आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा लक्ष्मण गॅप सिलेक्शन केला आणि चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार झाला. किरणच्या बॅट मधून चौकार. 2 चेंडू डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं. 48 धावांचा पाठलाग करायचा आणि किरणच्या बॅट मधून आक्रमण आपण पाहतोय. चौकार आला. आता मात्र किरणचं खातं खोललंय या 4 धावांना आणि संघाचं देखील खातं खोललंय 4 धावांना. लक्ष्मण गोलंदाजाला आपण पाहतोय. एक 10-12 पालांचा रणपा, छोटासा रणपा आणि स्वतःच्या गोलंदाज थ्रो मध्ये हा चेंडू मात्र अडवला जातोय. डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे.
पिवंत षटक सुरू आहे आणि फुलरलेनचा बॉल किरणनं मात्र चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. किरणनं मात्र आक्रमण चढवलाय. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी हा चेंडू मात्र खेळून काढलाय किरणनं आणि 6 धावा या जोडल्या जातील. टोटल धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी पास झालाय. 10 धावा. पिवंत षटक सुरू आहे. लक्ष्मण पुन्हा एकदा. लक्ष्मणला मात्र आसमान दाखवला. अगदी आकाशाला कवच निघालणारा हा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय किरणच्या बॅटमधून. पहिला षटक समाप्त होतोय आणि धावा फलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद 16 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र आक्रमण चढवलं किरण आणि 16 धावा फलकावर आपण पाहतोय. 18 चेंडू बॅलन्स आहेत आणि समीकरण आहे 32 ची गरज आहे. बॉलर नेम प्रमोद. 18 चेंडू मध्ये 32 ची गरज आहे आणि जो सलामीला आलेला फलंदाज किरण मात्र हल्ला चढवला. लक्ष्मणच्या विरोधामध्ये त्यानं हल्ला चढवला होता. 16 धावा त्यानं खर्च केल्यात लक्ष्मणनं. एक सफलता मिळाली जरूर. प्रमोदचा पहिला चेंडू शटन पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. षटकार येतोय. सुनीलच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रमोद ला इन्व्हाइट केलं आणि पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल केलाय. टोटल आपण पाहतोय एक गडी बाद 22 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि प्रमोद गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आणि पहिला चेंडू त्यांना फेकला आणि पहिलाच बॉलवर मात्र एक घाणाघातीचा प्रहार सुनीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुनील टू प्रमोद. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय आणि इथे फटका फसला. रमेश मात्र चूक करणार आहे. सुनील झेलबाद. दुसरा धक्का बसतोय वेश्वी टीमला सुनीलच्या स्वरूपात. एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून आला. प्रमोदवर त्यानं हल्ला चढवला होता परंतु प्रमोदने देखील त्याला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवलं नाही. लगेचच दुसऱ्या बॉलवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. टप्पा चांगला होता परंतु सुनील मात्र अगदी हवेत बॅट फिरवली आणि दुसरा धक्का. सुनील बॅट टू डगआउट मध्ये परतलाय. टायमिंग व्यवस्थित झाला नाही आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वेश्वी संघाकडून विनोद. पुन्हा एकदा प्रमोद. एक सफलता मिळाली आहे प्रमोदला. अगदी मागला पाय वाकवला आणि चेंडूला फेकून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार येतोय. विनोद आल्या आल्या तोडफोडला सुरुवात. विनोदनं मात्र आल्या आल्या तोडफोडला सुरुवात केली. अगदी दिशा निवडल्या मिड विकेटची आणि चेंडू फरार झाला सीमा पार. 6 धावा मात्र इथून जोडल्या जातील आणि टोटल आपण पाहतोय 2 गडी बाद 28 धावा. 48 धावांचा फाटला करायचा. दुसरं षटक प्रगतीपत्रावर सुरू आहे. प्रमोदला
दुसऱ्या षटकासाठी सज्ज झाला आणि त्याच्यावर हल्ला चढवला. विनोदनं पुन्हा एकदा मिस स्टँडिंग शॉट खेळला आणि विनोदची पारी होईल इथून समाप्त. विकेट क्रमांक होईल तिसरा बाद. तिसरा धक्का बसतोय वेशवी टीमला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वेशवी संघाकडून रोहिदास. 28 धावा फलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा. अजून 20 धाव्यांची गरज आहे वेशवी टीमला. तिसरा गडी बॅट टू पावलांमध्ये परतला. 5व्या क्रमांकावर आला रोहिदास. फुलर लेनचा बॉल होता. अगदी पायामध्ये हा चेंडू फेकला होता आणि जवळ जवळ सीमारेषी लगत हा चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. रमेशनं हा चेंडू अडवला आणि उसळणार फेकणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. या एक धावाच्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 29. पुन्हा एकदा अगदी गुडलेस स्पॉट वरून हा चेंडू उचली पाहायला मिळतोय. डॉट बॉल. बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावर आपण पाहतोय 29 धावा. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा. तिसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं रमेश हा गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. इथून पॉइंटला हा चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू आउटफिट फास्ट आपण पाहतोय. चेंडू गरंगलत सीमारेषीच्या बाहेर आलाय. 4 धावा इथून मात्र मिळतील. या 4 धावा जोडल्या जातील. टोटल आपण पाहतोय 3 गडी बाद 33 धावा. तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉलवर मात्र हल्ला चढवलाय. पॉइंटला हा चेंडू सीमारेषीच्या बाहेर जातोय आणि 33 धावा फलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा रमेश अगदी शरीरापासून लांब ठेवला आणि पंच आमच्याकडे वळतोय. भरपूर लांब ठेवला. पंचानं मात्र दंडित केला. 1 धाव अतिरिक्त धाव जोडली जाईल. 34. 3 गडी बाद 34. पुन्हा एकदा शटन पूल होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. कव्हर वरून मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू आला डॉट. 10 चेंडू बॅलन्स आहेत आणि 14 धावांची गरज आहे. अगदी तटीमाटीची मॅच रंगल्या. खोलवर टप्प्याचा बॉल होता फुलर लेनचा आणि लॉंगारला हा चेंडू मात्र अडवला जातोय. 1 धाव इथून कंप्लीट होतोय. 1 धाव जोडली जाईल. टोटल आपण पाहतोय 3 गडी बाद 35. धावा फलकावर आपण पाहतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. कव्हर वरून फटका सजवला आणि चेंडू सीमा पार. किरण जो सलामीला आलेला फलंदाज किरण मात्र हल्ला चढवला. चेंडू सीमा पार झाला. चौकार आणि 4 धावा. त्या 4च्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 3 गडी बाद 39 धावा. धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा वैश्वी टीमला. सलामीला आलेला फलंदाज किरणनं मात्र हल्ला चढवलाय.
रमेशच्या विरोधात 39 धावा फलकावर आपण पाहतोय. इथून चेंडू आलाय डॉट. शेवटचा चेंडू असेल रमेश गोलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू लॉंगांडला उडवला आणि चेंडू सीमा बार. किरण ऑन द फायर. तीन धावींची गरज आहे. 6 चेंडू 3 धावींची गरज. चंद्रकांतच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 3 धावा इथून रोखायच्या जय भवानी आंबेकर टीमला, परंतु पहिला चेंडू डॉट आला. 3 धावा चंद्रकांत इथून रोखेल का पाहायचा. रोहिदास आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धावा इथून बनवायचा. फटका इथे फसला आणि स्वतःच्या गोलंदाजी मध्ये हा झेल मात्र टिपला गेला. दुसरा चेंडू डॉट. कैलाशला मात्र तंबूचा रास्ता दाखवला. आता मात्र समीकरण येऊन ठेपला. 4 चेंडू मध्ये 3 धावा. 4 मध्ये 3. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त करतोय चंद्रकांत. विलास हा मात्र बाद झाला. विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि रोहिदास बाद झालाय. चार चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत वेशवी टीमला. विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चंद्रकांतला 3 धावा इथून रोखायच्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला. काय घडेल आणि हा मात्र विकेट. दुसरी सफलता चंद्रकांतला मात्र मिळेल. 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू मात्र बॅलन्स आहेत आणि 3 धावांची गरज आहे. चंद्रकांतचं मात्र कौतुक करायला हवं. 3 चेंडू मध्ये त्यांना 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. प्रणित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वेशवी संघाकडून. समीकरण येऊन ठेपला. 3 चेंडू बॅलन्स आहेत आणि 3 धावांची गरज आहे. या स्पर्धेमधला नेम आहे कंपल्सरी चेस. सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी आंबेघर वर्सेस वेशवी. चंद्रकांत गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय. 3 चेंडू डॉट खेळलेत आणि या चेंडू वाईड. 1 धाव जोडली जाईल. मित्रांनो बघा, वाईट वेल यायला मात्र वेल लागत नाहीये. 1 चेंडू वाईट आला, वाईट वेल यायला वेल लागला नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये मी पण गर्व कधीच करू नये. इथून विजयी फटका. प्रणितनं मात्र ऑनसाइडला मात्र फटका सजवला. हा पिच चेंडू होता, शटन पूल होता आणि पूल केला आणि विजय फटका म्हणाला काय हरकत नाही. वेशवी हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजय होतोय. असं वाटत होतं की शेवटच्या चेंडू परत सामना
पाहायला मिळेल, परंतु वाईट आला त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू फेकला चंद्रकांतनं आणि ऑनसाईडला मात्र दिशा निवडली आणि विजय फटका. ह्यापुढील होणारा सामना असेल एकता मोहपाडा वर्सेस निगडावाडी. मोहपाडा संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. निगडावाडी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. निगडावाडी संघाचा संघनायक आपण टॉच करता यायचा. पूर्ण टीम इकडं टेस्टकडं रवाना व्हायच्या. हॅलो वेशवी संघानं आपली एंट्री फी जमा करायची आहे. निगडावाडी संघाचा संघनायक आपण लगेच टॉच करता यायचा. आले आहेत, टॉच करून घ्यायचा. पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना होईल. निगडावाडी विपक्ष शरिया 11 मोहपाडा. निगडावाडी टॉचविन जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मोहपाडा संघाला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलाय. लगेचच मोहपाडा संघाला लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा. मोहपाडा संघाला देखील विनंती असेल की आपण टेजकडे यायचं, इथून रवाना व्हायचा. मोहपाडा टीम आपण सर्व टीम समालोचन कक्षामध्ये यायचं. इथून आपण रवाना व्हायचं आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेशवी संघाला शेवटचा पुकार असेल की आपली एंट्री फी जमा करायची आहे.